मराठीतील अग्रगण्य विनोदी लेखक, नाटककार आणि मराठी रंगभूमी व चित्रपटसृष्टीशी नट, संगीतकार, पटकथा लेखक, दिग्दर्शक इत्यादी नात्यांनी संबंधित असलेले अष्टपैलू कलावंत म्हणजेच भाई. अर्थातच 1943च्या सुमारास अभिरुची या मासिकातून लेखनाला सुरुवात करणाऱ्या पु ल देशपांडेंचा आज 24वा स्मृतिदिन. मार्मिक, सूक्ष्म, चोखंदळ आणि प्रसन्न विनोद हे सामान्यतः त्यांच्या साऱ्याच लेखनाचे महत्त्व. मराठीत श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांपासून प्रल्हाद केशव अत्र्यांपर्यंत चालत आलेली विनोदाची परंपरा देशपांड्यांनी पुढे नेली व ती अधिक तरल, अभिरुची संपन्न, कलात्मक व आधुनिक बनवली. उपहास, उपरोध, विसंगती, वक्रोक्तिश्लेष आदींचा उपयोग ते सारख्याच कौशल्याने करीत असले तरी त्यांच्या विनोदात मर्मघातक डंख नाही. कारण मानवी जीवनातील त्रुटींप्रमाणेच त्यातील कारुण्याची या विनोदाला जाण आहे. हास्याच्या कल्लोळात तो अश्रूंनाही हळुवार स्पर्श करतो. हासूच्या या हृदयंगम रसायनाने त्यांच्या विनोदाला श्रेष्ठ दर्जा प्राप्त करून दिला आहे. पाहूया पुलांचे असेच एक लेखन ज्यामुळे अनेक कलाकारांना आपल्यातला कलाकार जागा ठेवण्यास ऊर्जा येते. आयुष्यात मला भावलेले एक गज मी तुम्हाला सांगतो. उपजीविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचे शिक्षण जरूर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीने करा, पण तेवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ यातल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवेल, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचे हे सांगून जा.